हॅलो फ्रेंड्स, बघूया पार्टिशन कोएफिशियंट कॅल्क्युलेट कसं करायचं आहे. तर पार्टिशन कोएफिशियंट म्हणजे काय, तर आपल्या ड्रगची ॲबिलिटी लिपोफिलिक फेजमध्ये कशी आहे, किती प्रमाणात आहे, त्याला आपण पार्टिशन कोएफिशियंट म्हणतो. फॉर एक्झाम्पल, एखादं कंटेनर आहे ज्याच्यामध्ये आपण 2 सॉल्व्हंट घेतले, सॉल्व्हंट 1 आणि सॉल्व्हंट 2. सॉल्व्हंट 1 हे लिपोफिलिक इन नेचर आहे, सॉल्व्हंट 2 आहे हायड्रोफिलिक इन नेचर. त्याच्यामध्ये आपण ड्रग ॲड केला, फॉर एक्झाम्पल 20 mg ड्रग ॲड केला, त्याला सेपरेटिंग फलनमध्ये घेतला आणि त्याला सेपरेट केलं. हायड्रोफिलिक आणि लिपोफिलिक 2 फेज सेपरेट केले. त्याच्यामध्ये हायड्रोफिलिकमध्ये आपण ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन डिटेक्ट केलं आणि लिपोफिलिकमध्ये ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे ते डिटेक्ट केलं. त्याच्यानंतर हा पार्टिशन कोएफिशियंट कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आहे K = concentration of drug in organic phase divided by concentration of drug in watery phase. फॉर एक्झाम्पल, पहिल्या कंडिशनमध्ये जर आपला ड्रग हे हायड्रोफिलिक नेचरमध्ये 15 mg आहे आणि लिपोफिलिकमध्ये 5 mg, तर K = concentration of drug in organic phase, that is 5 divided by 15 is equal to 0.3.